नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे आणि प्रकाश आंबेडकरांची अचानक भेट। भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। प्रकाश आंबेडकर आणि दादा भुसेंकडून स्पष्ट। आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट। गडकरींच्या नागपूरमधल्या घरी जात घेतली भेट। मतदारसंघातल्या विविध कामांबाबत घेतली भेट। माझ्या मतदारसंघातून 2 नॅशनल हायवे जाणार आहेत, याबद्दल गडकरींची चर्चा झाली। गडकरी नेहमी विरोधी पक्षातल्या लोकांना मदत करतात। गडकरींच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अवघ्या 12 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। पोलिसावरील हल्ला दुर्दैवी, आरोपीवर कठोर कारवाई करणार। पुण्यात पोलिसावर हल्ल्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये 2 तरुणांचा पोलीस अधिकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला। पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू। आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल। पोलीस उपायुक्त निखिल पिंगळेंची माहिती। पुण्यामध्ये यंदा दहीहंडी उत्सवाला लेझर शोला बंदी। गेल्या वर्षी अनेकांच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्यानं सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांचे आदेश। पुण्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता 35 मंडळांचा एकच दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय। लाल महाल चौकात दहीहंडीचं आयोजन। पुनीत बालन यांचा पुढाकार। जळगावात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे मद्यपान करून बारच्या बाहेर हाणामारी। त्यानंतर दुचाकीस्वारालाही दिली धडक। व्हिडिओ व्हायरल। अमरावतीमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना। अत्याचार करणाऱ्या नराधमाला कुऱ्हा पोलिसांकडून अटक। चंद्रपुरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण। दुर्गापूर भागातील घटना। आरोपीला पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक। या प्रकरणी अधिक तपास सुरू। महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ अमरावतीत महिला काँग्रेसकडून रॅली। सरकारच्या विरोधात रॅलीमध्ये जोरदार घोषणाबाजी। इंडोनेशियामध्ये इशारा देऊनही पर्यटक चढले माउंट ड्युकोनो ज्वालामुखी पर्वतावर। पर्यटक चढताच ज्वालामुखीचा उद्रेक। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।